सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं 70 फूट भाजी मंडई परिसरात सुरू केलेल्या कारवाईमुळे गेल्या 20 दिवसांपासून भाजीपाला, फळं आणि अन्न जीवनावश्यक वस्तूंची विक्री ठप्प झाली। महानगरपालिका नियमांचं उल्लंघन करण्याचं झाल्याचं कारण पुढे करत प्रशासनाने या भागातील 4 चाकी फेरीवाले, फळ विक्रेते आणि हातगाडीधारकांविरुद्ध जप्ती आणि पोलीस बंदोबस्तात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। या निर्णयाचा निषेध करत 11 जून रोजी विक्रेत्यांनी आपल्या कुटुंबासह मोर्चा काढून मनपा आयुक्त कार्यालयावरती धडक दिली होती। शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे आयुक्तांना आपली कैफियती सांगितली, परंतु कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं विक्रेत्यांमध्ये संताप आहे। परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं विक्रेत्यांचं शिष्टमंडळ 16 जून रोजी रात्री 10:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यासाठी भेटलं। साहेब यांना जगू द्या, यांच्या मरणाची वाट पाहू नका, या भावनिक आव्हानासह आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचलेल्या विक्रेत्यांनी पालकमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली। या निवेदनानंतर सोमवारी 16 जून रोजी सीटू संगल लाल बावठा फेरीवाला, 4 चाकी व खोकेधारक श्रमिक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉर्नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पालकमंत्र्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती। शिष्टमंडळात खाजाभाई कर्जगी, रुक्मिणी कवळे, गणेश वाघमारे, चांद शेख, जाफर शेख, रियाज पठाण, बागवान आदींचा समावेश होता। शिष्टमंडळाने स्पष्ट केले की विडी यंत्रमाग, रेडीमेड शिलाई व बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे सोलापूरमध्ये रोजगार संधींमध्ये मोठी घट झाली। स्थलांतराच्या वाढत्या लाटेमध्ये हजारो कामगारांचं जीवन हे अस्थिर झालंय। अशा काळात फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेते आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरती व्यवसाय करत आहेत। 70 फूट भाजी मंडई हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आणि उपयुक्त भागात असून 40 वर्षापासून येथे व्यवसाय सुरू आहे। वाहतुकीचा अडथळा न होता ग्राहकांना ताजे व दर्जेदार जीवनावश्यक पदार्थ उपलब्ध करून देणारे हे विक्रेते समाजासाठी अत्यंत गरजेचे आहेत।